शेतकऱ्यांकरता ज्या काही आपण कल्याणकारी योजना सुरू केल्या त्याच्यामध्ये सौर कृषी पंपाची योजना आहे, ज्याच्यामध्ये आपण एक रेकॉर्ड केलाय। म्हणजे देशामध्ये या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण देशाने गेल्या एका वर्षामध्ये 50,000 पंप लावले आणि एकट्या महाराष्ट्राने 2.5 लाख पंप लावलेले आहेत। आता आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 10 लाख पंप लावण्याचा आपला प्रयत्न चालू आहे। आता काही सदस्यांनी अडचणी देखील सांगितल्या, त्यावर आम्ही मात केली आहे। पहिल्यांदा तर कोल्हापूर जिल्ह्यातले काही माझ्याकडे आमचे सदस्य आले होते, त्यांनी सांगितलं की नदीकाठी आमचा आहे पूर त्या ठिकाणी येतो, त्याच्यावर आता आपण व्यवस्था उभी केली आहे। केवळ 20,000 रुपये अधिकचा खर्च केला तर मोनोपोलवर आपल्याला ते उभारता येतं आणि कुठलीही अडचण न येता त्या ठिकाणी आपल्याला करता येतं। ज्या ठिकाणी मल्टिपल शेतकरी आहेत त्या ठिकाणी त्यांना एकत्रित करून आपल्याला बूस्टर त्याला लावून देता येतं। त्याच्यामुळे दूर शेती असेल तर तिथपर्यंत देखील आपल्याला पाणी नेता येतं। जिथे पाणी पातळी खाली गेलेली आहे त्या ठिकाणी 7.5च्या ऐवजी 10 HP पर्यंत आम्ही आता देण्याचं मान्य केलेलं आहे। पण टाळ्या वाजवण्याच्या आधी त्यातली अट समजून घ्या, 7.5 HP पर्यंत पूर्ण सबसिडी मिळेल। पुढच्या 2.5 HP ची सबसिडी याकरता मिळणार नाही की नियमाने 200 फुटाच्या खाली आपल्याला उपसा करता येत नाही, पण शेतकऱ्यांची अडचण पाहता आपण आता निर्णय गेला 10 HP पर्यंत देखील आपण देणार आहोत। त्यामुळे उरलेल्या 2.5 HP चे पैसे हे भरावे लागतील, कारण नाहीतर आपण अतिरिक्त पाणी उपसाला इन्सेंटिव्हाइज करतो अशा प्रकारचा त्याचा प्रयत्न असेल। त्यामुळे आता याही व्यतिरिक्त जर काही प्रश्न आले तर तेही प्रश्न आपण निश्चितपणे या ठिकाणी निकाली काढू। याच सोबत एक अजून महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला, तो म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना तर चालू राहणार आहे। सौर कृषी वाहिनीचं मी सांगितलेलं आहे ते देखील या ठिकाणी चालू राहणार आहे। RDSSच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आता आपण कामं सुरू केलेली आहेत आणि विशेषतः